म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे या बिझनेसमध्ये. मग असं का नाही होत? कारण हे एवढं सोपं आहे हेच पटत नाही मला. हे म्हणजे अजूनही माझ्या काही जवळच्या लोकांना आणि माझ्या नातेवाईकांना वाटतं की हा दुसरं काहीतरी करत असेल. त्याशिवाय मर्सिडीज नाही आणि एवढे फ्लॅट बीट घेतो फॉरेन त्याच्याशिवाय नाही ना, काहीतरी नक्की काहीतरी करत असेल. एक तर काय मला जास्त बोलायची सवय नाहीये. माझ्या मित्रमंडळींमध्ये आणि माझ्या नातेवाईकांमध्ये जास्त रडायची सवय नाही. म्हणजे ते प्रॉब्लेम सांगतात ना, एक दुःख भरी कहाणी, ती मला कधीच लहानपणापासून सवय नाहीये. कारण का खूप लहान असताना मला कळलं की त्याला काही लोकांकडे किंमत नसते. तुम्ही जे सारखं दुःखद कहाणी तुमच्या सांगतात ना, तुम्हाला पैसे कमी पडतात, तुमच्या घरी हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. पुण्यातल्या काही अशा काही खडूस लोकांबरोबर मी राहिलोय की जर तुमच्या घरी आजारपण आहे, समजा वडिलांना ऍडमिट केले वगैरे असं सांगितलं की ते पटकन तिथून निघायचे का त्यांना असं वाटायचं की 5 मिनिटांनंतर पैसे मागितले जाते. बरोबर, हा हसण्याचा विषय नाही, हा सगळ्यांच्या बाबतीतला रिअलिटीचा विषय आहे. मुद्दा परत तोच आहे की मग मला असं काय कळलं होतं की ज्याच्यामुळे आम्ही हा बिझनेस निवडला. तर मला एवढंच कळलं होतं की कॉमन सेन्सचा बिझनेस आहे, कॉमनलीच लोकांनी यायला पाहिजे याच्यामध्ये. मग गडबड कुठं होते? गडबड होते की हा एवढा साधा आहे हे लोकांना पटत नाही. माझा सी आता मध्ये माझ्याशी बोलत होता की तो यू वॉज सेइंग टू मी की यू आर द ओनली पर्सन की त्याच्यामध्ये मी बघतोय की कॉन्स्टंट ग्रोथ आहे, एक स्टडी ग्रोथ आहे आणि यू आर अर्निंग गुड इन्कम. तुम्हाला मी एक तर बघितलंच नाही की लोक नेटवर्किंग मध्ये एवढं पैसे कमवतात किंवा आले ते एखाद्या वर्षासाठी येतात, ते परत नंतर रिटर्न भरायला पण दुसऱ्या तिसऱ्या वर्षी येत पण नाहीत ती लोक. मग आमचं काय, आम्ही काय असं एवढं भारी कंपनी शोधून काढली त्याबरोबर आहोत. बापू पद्मन सरांनी एक मस्त पॉईंट घेतला होता. मग आय रिअली अप्रिशिएट दॅट पॉईंट की देर इज ऑलवेज डिफरन्स बिटवीन द अपॉर्च्युनिटी अँड प्रूव्हन अपॉर्च्युनिटी. ओके, अपॉर्च्युनिटी अँड प्रूव्हन अपॉर्च्युनिटी मध्ये काय फरक असतो आणि वी आर व्हेरी प्राऊड की वी आर विथ द प्रूव्हन अपॉर्च्युनिटी. वी आर विथ द प्रूव्हन अपॉर्च्युनिटी. निर्णय फक्त तोच घेतला होता ना, मग तरी परत का गडबड करतात लोक? मग लोक का फेल होतात? खूप साधी गोष्ट आहे. बाहेर त्यांना जो नकार मिळतो, ओके, जो नकार मिळतो त्यांना जे काय म्हणू आपण त्याला, जे अपेक्षित यश असतं, परत अंडरलाईन ना, अपेक्षित जे यश असतं ते त्यांना मिळत नाही. ओके, अजून 4-5 जण अतृप्त आत्मे त्यांना भेटतात. ओके, कारण साधी गोष्ट आहे ना. म्हणजे समजा आता समजा मला खूप जास्त मार्क पडले आणि मी एखाद्याच्या घरी मी 10वीत आहे, मी पेढे द्यायला गेलो, मला अगदी डिस्टिंक्शन आहे आणि त्याला अगदी 50% पण मिळाले किंवा तो नापास झालाय, तर त्याच्या घरी चिडचिड व्हायला सुरुवात होते ना, आपोआप सुरुवात होते. किंवा मला आठवते माझे मित्र मला म्हणजे तू घरी येऊ नको ना जेव्हा पेढे द्यायला, कारण ते उगाच सगळं रेशन आमच्यावर निघेल नंतर. इतकं साध्या घरीच होतं त्याचं. त्यामुळे ही लोक काहीतरी डिस्टर्ब करत असतात त्यांना. म्हणजे बघा, एक सीन असा आहे की जिथं त्याला फ्रस्ट्रेशन सहन नाही होते, त्या माणसाला फ्रस्ट्रेशन सहन नाही होते, त्याला नकार मिळत आहेत, त्याला फ्रस्ट्रेशन सहन होत नाही, काही लोक त्याला डॅमेज करतायत. म्हणजे हे इतकं डेंजर असतं. अरे बापरे, तू पण सुरुवात केली का? हे इतकं डेंजर वाक्य आहे. म्हणजे अगदी ते 12 हत्तीचं आलेलं बळ पण एखाद्याचं असं होऊन जातं. हे इतकं डेंजर वाक्य आहे. घरातनं जे टोचून काही त्यांना घरातल्यांची पण लढाई खूप डेंजर असते. माझ्या आईचं ओरिजिनल वाक्य तुमच्या समोर सांगतो. ओके, माझी आई जेव्हा मी सुरुवात केली होती, माझ्या आई म्हणायची की भिकेचे डोहाळे लागले. हे डेंजर वाक्य आहे. माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह माणसाला, जो अकॅडमिकली खूप चांगला आहे, खूप सिन्सिअरली लाईफ लीड करतोय, अशा माणसाला हे वाक्य ऐकणं म्हणजे खूप डेंजर आहे. पण त्यावेळी पण आपला विश्वास खूप महत्वाचा असतो की मला काय करायचंय, मला योग्य वाटतंय का. लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मला कोणाला तर पटवून सांगता येत नाही किंवा मला कन्व्हिन्स करता येत नाही. हा लोकांना कन्व्हिन्स करायचा बिझनेसच नाहीये, हा स्वतःला कन्व्हिन्स करायचा बिझनेस आहे. स्वतःला कन्व्हिन्स करायचा बिझनेस मी पुढे जाऊ शकतो. हे भारी आहे, हे भारी आहे. एवढंच फक्त स्वतःला कन्व्हिन्स करायचा बिझनेस आहे. आय स्टार्टेड विथ द बायसिकल. राईट नाऊ आय एम ड्रायव्हिंग मर्सिडीज बेन्झ. मी ह्याच्या पुढे अजून खूप पुढे जाऊ. ओके, हे स्वतःला कन्व्हिन्स करायचा बिझनेस आहे. इथं ताकद आहे या बिझनेसमध्ये. मी दरवेळी लोकांना गमतीने म्हणतो की हा बिझनेस इतका भारी आहे ना. बरं, मी काही शब्द जरा इंग्लिश छान वाटते म्हणून बोलेला, तर तुम्ही त्याचे मराठीत लगेच ट्रान्सलेट करून घ्या. मी लोकांना सांगतो गमतीने हा बिझनेस इतका भारी आहे, या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या पप्पांचं दर्शन होईल. तुम्ही मराठीत ट्रान्सलेट करून, कारण मी असं बोलणं एकदम एवढं असं बरोबर नाही. पप्पांचं दर्शन होईल म्हणजे आपण म्हणतो ना, तो बाप आहे माझा,
मी तर काहीच नाही, तुम्हाला एवढी तुमच्यापेक्षा भारी लोक या बिझनेसमध्ये तुमच्या अंडर जॉईन होतील. दिस इज द ब्युटी ऑफ दिस बिझनेस. आता आमचं घानामध्ये काम चालू आहे, ओमानमध्ये काम चालू आहे, आणि दे आर व्हेरी एक वेगळ्याच क्लासमधली लोक आहेत हे सगळे. वी वॉज टोटली अननोन टू ईच अदर. आम्ही काही एकमेकांचा काही संबंध नव्हता, पण थ्रू ते सगळे लोक कनेक्ट व्हायला लागले. दिस इज अ पॉवर ऑफ नेटवर्किंग. दिस इज अ पॉवर ऑफ नेटवर्किंग. मग असं काही यंत्रणा तयार करता येईल का आपल्याला, की जो त्या माणसाला फ्रस्ट्रेशन येत आहे, त्याला नकार मिळत आहेत, परत जे शब्द मी अंडरलाईन म्हणतो, एक्सपेक्टेड यश, त्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाहीये त्या माणसाला, तर अशी काही यंत्रणा तयार करता येईल का की तिथं त्याला रोखता येईल? आता मी काही माझ्या सिनियर लिडरशिप बरोबर आम्ही ब्रेकफास्टसाठी भेटलो होतो, तर मी त्यांच्याशी बोलत होतो की माणसाला आत्महत्या करताना अडवायचं कुठं, हा विषय होता. माणसाला आत्महत्या करताना समजा डोंगरावर जाऊन चढून तो आत्महत्या करतो उडी मारून, तर अडवायचं कुठं? तो वरती सगळा डोंगर चढून झाल्यावर तो म्हणतो ना 3.5 आता उडी मारतो, तेव्हा तुम्ही नाही अडू शकत त्याला. तो जेव्हा डोंगर चढायला लागतो ना, तेव्हा एक वेळी त्याचं माइंडसेट तुम्ही चेंज करू शकता. वरती एकदा तो चढला की तुम्हाला त्याला अडवता नाही येणार बहुतेक. मग असं काही आय एम टॉकिंग व्हेरी सिरियस इश्यू, की असं काय होतं की तो माणूस सगळ्यात सुरुवातीला फ्रस्ट्रेट होतो. तुम्ही ते सगळं चांगलं म्हणताय, हे चांगले. रॉबर्ट किओस्कीचं एवढं सुंदर पुस्तक आहे 21st सेंचुरीज बिझनेस, एक बिझनेस स्कूल नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. अख्खं नेटवर्क मार्केटिंग बद्दल लिहिलेलं आहे. अजून बाकीच्या लोकांनी तर खूप लिहिलंय, मी त्यांची तर गिनतीच करत नाही. ह्या एवढ्या भारी लोकांनी एवढं सगळं लिहून ठेवलंय. मग आपली लोक का नाव ठेवतात? एक तर अतृप्त आत्मे, कारण ते जिंकणं खूप गरजेचं आहे. कारण ते जर हरले तर ते नालायक आहेत हे सिद्ध होईल. बरोबर ना? की समजा आज मी काहीतरी म्हणतो हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, आणि त्यातनंच एखादा माणूस खूप पुढे गेला, तर माझे घरचे माझा कान धरतील ना, काय तू म्हणत होता ना ते काही नाही, ते सगळ्यांनीच सोडले, हे त्यामुळेच मी सोडलं. हे तर खूप साधं आहे ना. त्यामुळे ती लोक जर जिंकली तर आपलं काही खरं नाही, आणि ती लोक तर वाटच बघतात की तुम्ही हरावं म्हणून. अनेक नजरा तुमच्याकडे तेवढ्यासाठी रोखलेल्या असतात की आज ना उद्या हा खाली पडणार. ही शेवटी ती तुमची फाईट असतेच. मग अशी काय यंत्रणा क्रिएट केली जाऊ शकते की ज्याच्यामध्ये तो माणूस त्याला छान वाटेल. मला खरं सांगतो, मला स्टेजचं वेड आहे अक्षरशः. मी अशाच मोठमोठे इव्हेंट्स बघून मी या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी झूमवर जर जॉईन झालो असतो तर 8 महिन्यात मी आत्महत्या केली असती या बिझनेसमध्ये. मी नसतो टिकलो. मला बोर होतं ते, प्रचंड बोर होतं मला. ओके, मला हे लाईव्ह इव्हेंट आवडतात. मी हे बघून आलो होतो या इंडस्ट्रीमध्ये. मग आपण एक अशी एनर्जी क्रिएट करू शकतो की त्या एनर्जीमध्ये त्या माणसाला आपण ठेवायचं. अशी एज्युकेशन सिस्टम आपण क्रिएट करू शकतो का की त्या एज्युकेशन सिस्टम मध्ये त्या माणसाने राहावं. थँक्स टू माय अप्लाइड मिस्टर अँड मिसेस पत्रावाला, सिद्धार्थ सिंग यांनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतले ट्रेनिंग्समध्ये. आम्ही आमच्या लेवलला काही ट्रेनिंग्स घेतो. त्या माणसाला तिथेही निवड ठेवता येईल का काय? ओके, कारण का एक गोष्ट मी आज इथं सांगतो, बऱ्याच जणांना तो गैरसमज झाला असेल की सगळे असे रेडीमेड लीडर इकडनं तिकडनं वगैरे नाही. एक जेन्युइन माणसाला प्रॉपर त्याचे लिडरशिप स्किल्स जर डेव्हलप करायचे असतील, इट विल टेक ऍटलीस्ट 3 years. 3 वर्ष लागतात एका माणसाला सीझन नेटवर्कर होण्यासाठी. ओके, इट विल टेक अराउंड 3 years. पण तो जर माणूस 3 वर्षाच्या या इंडस्ट्रीमध्ये काढत असेल तर मला असं वाटतं स्काय इज द लिमिट. त्याच्यानंतर परत आयुष्यात कधी त्याला नोकरी वगैरे हा प्रकार करायच लागत नाही, कधीच लागत नाही. मग तो जो टाइम आहे त्या याला आपण काही अशी जस्ट थिंक ओव्हर इट, काय करता येईल त्या टाइमला, हाऊ यू कॅन बाय दॅट टाइम. तुम्ही तो वेळ त्या माणसाचा, कारण तो जो पहिला पिरियड आहे ना तो खूप महत्वाचा आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो, दॅट इज हाऊ ही स्टार्ट. तो सुरुवात कशी करतो. ओके, असं नाही आहे का की तो माणूस नारळ फोडतो घरी आणि तो म्हणतो आजपासून मी लोकांना कॉल करायला सुरुवात करेल वगैरे, मग तुम्ही उद्या सकाळी या वगैरे, असं नाही होत. प्रेस्टिजमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग फेज ही आहे की जॉईनिंग फ्री आहे. ही सगळ्यात चॅलेंजिंग फेज आहे, जॉईनिंग फ्रीच आहे. मग मॅक्झिमम वेळा काय होत असते, मी तुम्हाला अंडर द लाईनच्या काही गोष्टी सांगतोय, माझ्या 21 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या काही गोष्टी सांगतोय. त्या अंडर द लाईन मध्ये काय होत असतात, त्या बिटवीन द लाईन मध्ये काय होत असतात. जो माणूस जॉईन करतो ना तो विथ द एक्साइटमेंट काही लोकांना फोन करत असतो, काही लोकांना फोन करतो तो, आणि शक्यतो त्याच्या ऐकण्यातली लोक असतात, जवळची लोक असतात, बहुतेक वेळा अशी लोक असतात की जे म्हणतात ना की मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो वगैरे. ओके, आणि ही लोक त्याचे फार कपडे काढतात अक्षरशः. ती लोक त्याला इतका निगेटिव्ह फीडबॅक देतात
किंवा मॅक्सिमम लोक इतका निगेटिव्ह फीडबॅक देतात की तो दुसऱ्या दिवशीपासून तो तुम्हाला अक्षरशः फोन उचलणं बंद करतो, तुमचा फोन टाळायचा प्रयत्न करतो किंवा अदरवाईज तो माणूस पोस्टपोन करत असतो. तुम्हाला भेटणं वगैरे तो पोस्टपोन करतो किंवा हे जरी सोसो लेवलला जरी हे चाललं तरी तो एक महिनाभरात शक्यतो माणूस घडतो. एक महिना खूप झाला या ह्याच्यामध्ये की तो माणूस परत त्याची गाडी उतारायला लागलेली असते. त्या एक महिन्यामध्ये काय ट्रीटमेंट देऊ शकतो आपण चांगली? ओके, हा बिझनेस हा अक्षरशः एखाद्या सुनेला घरामध्ये नांदवण्यासारखाच बिझनेस आहे. एका सुनेला तुम्ही जे ट्रीटमेंट देता ना त्याच टाईपचं हा बिझनेस आहे. ओके, तुमच्यातली जर खडूस सासू जागृत झाली तर ती नवीन सून टिकणार नाही, कारण आता जुन्या सुना राहिलेल्या नाही. तुमच्या सगळ्यांच्या आईने जसा संसार केला तसा आपली बायको आता संसार करणार नाही. तिला हिशोब द्यावा लागतो, तिला रिस्पेक्ट द्यावा लागतो, तिला बाकीच्या गोष्टींमध्येही तिचं पार्टिसिपेशन खूप महत्वाचं असतं. मग त्या माणसाला एक महिन्याचं काय असं काही की तुम्ही शिस्त लावू शकता का चांगल्या प्रकारची की जो त्या वातावरणात राहील तिथे? काय करू शकतो आपण त्याच्यावर थोडासा विचार करा. मी काही ग्रुपमध्ये मी काम करताना बघतो की तिथे काय करतात ती लोक, ते एकमेकांना खूप ऍप्रिशिएट करतात, खूप ऍप्रिशिएट करतात, एकमेकांना ऍप्रिशिएट करतात. शक्यतो निगेटिव्ह बोलत नाहीत त्यांच्या अपलाईनबद्दल वगैरे. त्यामुळे बघतो मी त्या ग्रुपमध्ये खूप चांगली ग्रोथ होते, कारण काय कल्चरचा एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रेशर क्रिएट होतो, कल्चरचं प्रेशर क्रिएट होतो. ओके, बरं हे परत सगळं जे बोलतोय ते ऑफलाईन बोलतोय आणि खूप मनापासून बोलतोय. याला खूप मला जे वाटतंय तेवढंच बोलतोय. मला खूप भारी रेफरन्स आहे, माझा खूप अभ्यास झाला असं माहित नाही मला. त्यामुळे कुठल्या याच्यावर असं पिन पॉईंट करून अगदी बोट ठेवून जाऊ नका. मला काय असं वाटतं की ऐश्वर्या बच्चन फॅमिलीमध्ये आहे म्हणून ती नीट आहे. ओके, आता तुम्ही आम्ही जे काय ऐकलं असेल ऐश्वर्या मे बी त्यांच्याकडे सगळं तसं चालत असेल माहित नाही, पण बच्चन फॅमिलीचं वजन एवढं मोठं आहे की तिला सगळं नीटच राहावं लागतं. कंपल्सरी नीट राहावं लागतं किंवा तुम्ही म्हणतात ना एक स्वतःला कॅरी करावं लागतं. नीट राहावं लागतं मानण्यापेक्षा एक नीट कॅरी करावं लागतं. जेव्हा तुम्ही बच्चन फॅमिलीची सून आहात त्यावेळी तुमच्या ग्रुपचं कल्चर आपण कसं ठेवू शकतो का? आपल्या ग्रुपचं एकमेकांना ऍप्रिशिएटच केलं जात आहे, एकमेकांना चांगलं बॉन्डिंग क्रिएट केलं जात आहे, ठीक आहे ना, एकमेकांना व्हॅल्यू एडिशन बद्दल बोललं जातं. एखाद्या गॉसिपिंगचं होत असेल तर माणूस तिथनं निघून जातो किंवा निगेटिव्ह डिस्कशनला पुढाकार घेत नाही किंवा याचं त्याचं आपण हे कल्चर क्रिएट करू शकतो का? मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी मर्सिडीजसाठी या बिझनेसमध्ये आलो नव्हतो. मला फक्त माझं पहिलं ड्रीम बेसिक होतं, मला आयुष्यात नोकरी करायची नव्हती. नोकरी करायची नव्हती म्हणजे समजा माझं घर जर एक असं धरून चालू आजच्या मी त्यावेळी एक 20,000 रुपये जर माझी रिक्वायरमेंट होती तर मला फक्त 20,000 रुपये हवे होते की मला नोकरी करायची नव्हती फक्त. दॅट वॉज माय आझादी पॉईंट. ओके, आज मे बी कधी पुढे जाऊन ते 1 लाख झाले, कधी 10 लाख झाले, ते पुढे इट्स ग्रोईंग. परंतु त्या माणसाला तेवढंच हवं असतं तिथे, खूप काहीतरी मोठं, नंतर त्याला सगळंच हवं असतं मोठं, परंतु त्यावेळी तर त्याला खरंच खूप काहीतरी बेसिक काहीतरी गोष्टी हव्या असतात. मला तर मॅक्सिमम वेळा वाटतं की इथं पुण्यासारख्या शहरामध्ये मॅक्सिमम लोकांच्या डोक्याला त्रास असतो तो म्हणजे EMI, राहत्या घराचा EMI. हा त्या माणसाचा मेन त्याचा चॅलेंजिंग टास्क असतो. त्याच्यातनं जर त्याला फ्री करू शकलो तर आपल्याला जे काही हवं आहे बेसिक सांगतो, मी खूप मोठं नाही बोलतोय, हे तुम्हाला परमनंट मिळण्यासाठी फक्त हाऊ यू आर क्रिएटिंग कल्चर इन युअर ग्रुप, दॅट विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्ही कल्चर काय क्रिएट करताय. आणि कल्चर म्हणजे आज कल्चरचा धडा आहे, आज 4 पॉईंट लिहून घ्या असं नसतं. तुम्ही काय बोलताय ग्रुपमध्ये, तुम्ही तुमच्या ग्रुपला कसं कम्युनिकेट करताय, तुम्ही पॅरल लाईनशी कसं बोलताय, तुमच्या अपलाईनशी काय तुमचे रिलेशन्स आहेत, यातनं लोक आपोआप पॉईंट काढत असतात. तुम्ही सांगायची गरज नसते त्यांना. ओके, बरेच लोक वेगवेगळ्या कंपन्यांच्या ह्याच्यातनं येतात, ते कम विथ देअर कल्चर. ओके, मी काही बघितले काही लोक की त्यांना त्यांच्या आधीच्या अपलाईननी इतकं फसवलेलं असतं, त्यामुळे आम्ही जरी त्यांच्याबरोबर कधी काम करायला लावलो तरी आम्हाला ते कायम सत्व परीक्षा द्यावीच लागते. त्यांना वाटतंच की अपलाईन म्हणजे टिंब होणार. तुम्ही समजून घ्या त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे ते कारण त्यांच्या डोक्यातच ते बसले, कारण दे हॅव कम विथ दॅट कल्चर. तुम्ही काही चेंजेस करू शकता का त्यामध्ये? कारण त्याचं कल्चर चांगलं राहिलं तरच तुम्हाला पॅसिव्ह इन्कम परमनंटली मिळेल. कल्चर जर डॅमेज झालं, जो मी प्रोजेक्ट केला होता त्या प्रोजेक्टमध्ये रेफरन्स होते की ग्रुपमध्ये भांडणं सुरू झाली, नंतर त्या सिटीमधलं ऑफिस बंद झालं, त्या सिटीचा इफेक्ट दुसऱ्या सिटीमध्ये झाला, तिकडचं ते राज्य बंद झालं, आणि नंतर एक दिवस असा आला की त्या कंपनीने अख्खे त्यांचे ऑपरेशन्स
त्या कंट्रीमधून अक्षरशः विड्रॉ केलं. इथपर्यंत त्याचा अनालिसिस आहे. ह्याची सुरुवात छोट्याशा होते. कारण का काय होतं, फक्त मी माझ्या ग्रुपला घेऊन तो माझा आपल्याला काही त्याला काही अर्थच नाही, असंच आहे, तसेच बोलणार ना. ते काय ते मी इव्हन या इव्हेंटचंही बघितलं, ते काय ते त्या बाकीच्या लोकांसाठी जायचं आणि टाळ्या वाजवायचं. अरे तुम्हाला टाळ्या वाजवायचं कल्चर खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. माझ्यापर्यंत काही फीडबॅक आले, काय ते नुसतं जाऊन ते लोकांसाठी टाळ्या, अरे कोणासाठी तरी टाळ्या वाजवा. त्या युनिव्हर्सला सांगा ना, आय एम रेडी फॉर दिस. हे तर तुम्हाला सांगावं लागेल ना. जे तुम्ही अप्रिशिएट कराल, जे तुम्ही अप्रिशिएट कराल ते तर तुमच्या लाईफमध्ये येईल ना. तुम्ही उगाच ते मी दरवेळी गमतीने शब्द वापरतो, दॅट इज कॉल्ड, मराठीमध्ये तो आता नवीन डिक्शनरीमध्ये ऍड होणार आहे तो, त्याचं नाव आहे भोसकांडा. भोसकांडा म्हणजे समजा पवार सरांनी ऑडी घेतली तर पवार सर एखाद्याला पेढा देतात. तर अशा काही लोक होते, माझे गुरु म्हणतो, गुरु नको मला गाईड करणारे लोक. तर पवार सर कोणाला तरी पेढा देत असते, ते पेढा घेतले ना, तुमचं ठीक आहे पण आमचं कधी होणार. तर लगेच स्पॉन्टेनियस त्यांची रिएक्शन, दॅट इज कॉल्ड भोसकांडा. वॉस करतात. हा नवीन शब्द आहे ना मराठी मात्र. घरी तुम्ही भांडणामध्ये एकमेकांशी वापरू शकता. ते कचकच वॉसकांडागिरी करू नको. वॉसकांडा म्हणजे वॉस असतो. त्यांना असं मन फुलाचा आनंदच होत नाही. आज ही लोक इथे जे काही येत असेल, नाचत असेल ना, हा बिझनेस आहे. तुम्हाला हे एन्जॉय करता येत नसेल ना तर बोर होईल ना तुम्हाला. मी खरं सांगतो, सवय करा या गोष्टींची, बोर होईल हा बिझनेस नाही का वेळेस. हा बिझनेस हेच आहे. मला 99 ची गोष्ट आठवते. मी एका फॉरेन कंपनीचं इव्हेंट बघायला गेलो होतो आणि तिथं असं टेबल होता, सेंटर टेबल. तर त्यांच्या दुपारच्या याच्यानंतर अशी ऍक्टिव्हिटी, तर सेंटर टेबलच्या वर लोकांना उभं करत होते, 3-3 लोकांना, त्यांना नाचवायला लावत होते. आणि मला कळतच नव्हतं की यांना का नाचवायला लावतात, कारण सगळे असे पॉश लोक दिसत आणि यांना त्या टेबलच्या वरती उभं राहून का नाचायला लावतात. काही बिझनेस असे असतात की जिथे तुम्ही जास्त कॅपिटल इन्व्हेस्ट केले की ते बिझनेस वाढतात. काही बिझनेस असे असतात की जिथे ते लेबर ओरिएंटेड असतात, तुम्ही जास्त कामगार तिथे कामाला लावले तर वाढतात. नेटवर्क मार्केटिंग हा असा बिझनेस आहे, इथे तुम्ही जर एक्साइटमेंट जास्त वाढवली या बिझनेसमध्ये तर हा बिझनेस नक्कीच जोरात वाढतो. यू शुड बी एक्साइटेड ऑलवेज. आणि मस्त आहे ना, तुम्हाला गमतीने सांगतो, माझा सध्या ते आकडा, ते ग्रह, तारे, दिशा विषा या सगळ्यांचा अभ्यास झाला. मी आताच एकाशी बाहेर बोलतो, म्हणजे इथं तुम्ही जे बसलेले आहात ना, या सगळ्यांचा ग्रहमान अतिशय चांगलं आहे, घराची दिशा चांगली आहे, कुठला जन्मतारखेचा आकडा, रंग वगैरे असेल ते चालू आहे. तुम्हाला कासवाची अंगठी घालायची पण गरज नाहीये. ते कासव ससा तुमचा सगळा एकत्रच आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळे जिवंत आहात ना आता, याचा अर्थ तुमच्या आयुष्यात सगळंच चांगलंय. 100% चान्सेस होते आपली विकेट पडायची. ओके, हे माझे केस वाढले, त्याला म्हणतात करोना कट. मला करोना होऊन गेलेला आहे बाबू. मला मिनल आम्ही बोथ वी वॉज पॉझिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर आयुष्यात आम्ही पॉझिटिव्ह आहोत हे पण म्हणायची आता भीती वाटायला करोना पॉझिटिव्ह असल्यापासून. ठीक आहे, म्हणजे आपण जगलोय ना, आपण काहीतरी मोठं करण्यासाठी जगलोय, एवढ्या एका गोष्टीवर नक्की विश्वास ठेवा. आपल्या जाण्याचे 100% चान्सेस होते. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये माझ्या फ्लोअरवर 2 डेथ झाल्या. ओके, आणि त्याच पिरियडमध्ये या सगळ्या, म्हणजे अक्षरशः डेड बॉडी पण बघायला मिळाली नाही शेवटच्या स्टेजला. ठीक आहे ना, म्हणजे बहुतेक हे सगळं जवळपास आलं होतं, मग वाचलो आपण या सगळ्यातनं. मग या इथे तुम्ही सगळं तुमच्या आई वडिलांची पुण्य म्हणा, तुमचं पुण्य म्हणा, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते सगळं म्हणा. काहीतरी आहे, जर देवाने टिकवलंय ना तुम्हाला, तुम्ही जर टिकलाय ना, तर नक्की काही ना काहीतरी मोठं तुमच्याकडनं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी तुम्ही टिकलाय. मग आता हे मोठं शोधायची वेळ. जर मोठं शोधायचं, जसं मी म्हणालो की आज हा एक 8-9 महिन्याचा पिरियड खरंच खूप भारी पिरियड होता. कारण का काय मी बऱ्याच माझ्या सिनियर लिडरशिपशी बोलताना म्हणायचो की नेटवर्किंगचा तुमचा एंड कुठे असेल, हा माझा कायमचा प्रश्न असायचा की तुमचा नेटवर्किंगचा एंड कुठे असेल. मी जो बघितला होता फॉरेनमध्ये, त्यांचे टॉपर्स आहेत सगळे, ते कुठे ना कुठे त्यांनी आयलँड वगैरे विकत घेतलेला असतो. त्या आयलँडवर त्यांच्या काही ना काही सिनियर लिडरशिपच्या काही गेट टुगेदर्स, पार्ट्या वगैरे चाललेल्या असतात. कधी कधी ते काही ट्रेनिंग रेकॉर्ड करतात, त्याच्या सीडीज मी तुम्हाला जवळजवळ 20 वर्षापूर्वीचं सांगतो, मी जेव्हा याचा अनालिसिस करत होतो त्यावेळी, की त्याच्या सीडीज तयार करायचे आणि ते ऑल ओव्हर वर्ल्ड त्या सीडीज स्प्रेड व्हायच्या. नंतर त्या सीडीज ज्या रेकॉर्ड व्हायच्या त्या. ओके, तर मला असं वाटतं हा ऑनलाईन जो म्हणजे म्हणतात ना, करोनाने जो पुश दिला आपल्याला, तो पुश खूप भारी होता.
मे बी येत्या 5-10 वर्षात ज्या गोष्टी आपल्याला घडल्या असत्या आपल्या लाईफमध्ये, ते या करोना पिरियडमध्ये आपण सगळे ऑनलाईन आलो. तुमच्यापैकी कोणी असा बहादूर वगैरे आहे का की ज्यांनी झूम मीटिंग आधी घेतली होती करोनाच्या आधी? कोणीच नाही. मी आहे त्यातला एक. मी 2.5 वर्षापूर्वी माझ्या आपण आम्ही झूमवर मीटिंग हे झाली होती. एकदा समोरासमोर एकमेकांना दिसल्या वर्षी आम्ही टाळा दिला होता. हो दिसलो की, अरे वा छान. आणि जेव्हा ती मीटिंग संपली तेव्हा अक्षरशः घामपुसले की बरं झालं संपलं बाबा. 2-2.5 वर्ष. आणि गंमत म्हणजे माझ्यामध्ये मोर दॅन 10 इयर्स झूम अस्तित्वात आहे. मोर दॅन 10 इयर्स. पण आपल्याला माहितीच नव्हतं. करोनाने आपल्याला कंपल्शन केलं या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे एका लेवलला करोनाला थँक्यूच म्हणावं लागेल. माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की ज्यांचं इन्कम खूप पटीने वाढलं या करोना पिरियडमध्ये. आणि अनेक अशी लोक आहेत की जे कायमचे संपले. दोन्ही प्रकार आहेत. आपल्याला काय बघायचं हा खूप महत्वाचा. आणि ह्या इंडस्ट्रीचं बेसिक एज्युकेशन आहे, यू शुड लुक फॉरवर्ड टुवर्ड द पॉझिटिव्ह साइड ऑफ लाईफ. ओके. करोनाचे काय काय बेनिफिट झाले या सगळ्या ह्याच्यामध्ये? जसं आधीचा जो मुद्दा होता माझा की काहीतरी यंत्रणा तयार करा, कारण का तुमच्या ग्रुपमध्ये मॅक्सिमम आत्महत्या पहिल्या महिन्यात घडतात. पहिल्या महिन्यासाठी काही ना काहीतरी प्रोटेक्शन कव्हर क्रिएट करा. आणि हे सगळं कितीही भारी करा तुम्ही. एवढं मी सांगतो म्हणजे माझी सगळी लोक टिकतात का नाही, हा निसर्गाचा नियम आहे. या बिझनेसमध्ये कायम लक्षात ठेवा, या बिझनेसमध्ये नॅचरल डेथ आहे. नॅचरल डेथ म्हणजे तुम्ही काही करा त्यांच्यासाठी. सगळ्या ट्रेनिंगला बसवा, ड्रेस कोड द्या, अजून काय द्या, तिकीट घेऊन या, त्यांना इथं स्टेजवर आणा, वाटेल ते काही करा, सगळं करा. तरी काही लोक मरतात म्हणजे मरतात या बिझनेसमध्ये, संपतात. या बिझनेसमध्ये नॅचरल लाईफ पण आहे. या बिझनेसमध्ये म्हणजे काही लोकांकडे कधी कधी तुम्ही लक्ष पण देऊ नका, जस्ट तुमचा प्रेझेन्स ठेवा. पण ते काही त्यांना किती त्रास होऊ दे, काही होऊ दे, तरी ती लोक टिकतात म्हणजे टिकतातच. तुम्हाला थोड्या दिवसांनी कळतं की अरे ती लोक क्राऊन झाले, ती लोक युसीडी झाली, त्यांचा चेक मोठा झाला. आजच सकाळी मला मिळालं काही लोकांची चेकची अमाऊंट सांगत होते. आय वॉज सरप्राईज. अरे ही लोक कुठं लाख 1.5 लाखाच्या घरात कसले पोहोचले म्हणजे कळलं पण नाही ही लोक कधी पोहोचले. म्हणजे या बिझनेसमध्ये नॅचरल लाईफ आहे, या बिझनेसमध्ये नॅचरल डेथ आहे. मग हे एक्झॅक्टली ओळखायचं कसं आहे, कोणाच्या बाबतीत आहे हे सगळं? जसं पहिले सांगितलं की एक तर तुम्ही काळजी घ्या पहिल्या 1 महिन्याची, सगळ्यात महत्वाची. त्याला कनेक्शन मध्ये आणा, कल्चरचा इफेक्ट द्या. आणि जे मी आधी एक बोललो होतो की एक्सपेक्टेड सक्सेस, काय अपेक्षा करायची आहे पहिल्या दिवशीपासून शिकवा. कारण तो माणूस 30-40 हजारासाठी काम करत असतो, अक्षरशः 8-10 तास जात असतो. पण येतो या बिझनेसमध्ये तेव्हा तो डायरेक्ट 50,000 1 लाख बोलायला लागतो. आणि थोड्या दिवसात त्याला कळतं की हे नाही पॉसिबल होणार. ओके. मग त्याला आपल्याला जागेवर पण आणता आलं पाहिजे की भाऊ तू 10 तास देतोस रोजचे, महिनाभर तू कमिटमेंटने जातो, काही घरी काय प्रॉब्लेम असो काय असो तरी तिथे जातो. तिथे तुला 30-40 हजार मिळतात, 60-70 हजार मिळतात. तुला इथे 1 लाख रुपयाचा महिना हवे, तर इथं काय करावं लागेल तुला? हे सांगावं लागेल ना, ते कॅरेक्टर तर बिल्ड करावं लागेल ना. माझे एक सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर मी बसलो होतो मध्ये एका मीटिंगमध्ये. तर ते ज्या माणसाला जॉईन केलं त्यांनी, ते इतके त्याच्या पाठीवर हात